नमस्कार. सोलापूर कांदा मार्केट ब्लॉग या चॅनलवर स्वागत आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. बाजारात कांद्याचे दर प्रचंड कोसळलेले असून शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर या प्रश्नाची दखल घेतली आहे. म्हणजे कुठेतरी सरकार आता विचार करत आहे. 2 दिवसापूर्वी म्हणजेच 27 मार्च रोजी विधान भवनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्यानं हे कांद्याच्या जिल्ह्यात, बाकी जिल्ह्यात थोडं थोडं उत्पादन होतं. नाशिक, नगर, पुणे, सोलापूर यांनी कांदा प्रश्नावर सकारात्मक भूमिका मांडली आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या उच्चस्तरीय बैठकीमध्ये फक्त चर्चा न करता ठोस कृती करण्याचे आदेश देण्यात आले. यासाठी कृषी विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती नेमकं काय करणार आहे? पहिलं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले आहे याचा सखोल अभ्यास करणार आहे. दुसरं, सध्याचे बाजारभाव आणि सध्याची बाजारभावातली परिस्थिती तपासून घेणार आहे. तिसरं, या सर्वांचा हिशोब करून शेतकऱ्यांना किती मदत द्यायचा हे ठरवणार आहे. चौथं, मदतीची रक्कम आणि ती वाटप करण्याची पद्धत निश्चित करणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना मदत देण्यापूर्वी संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेतला जाणार आहे. यासोबतच सरकार फक्त तात्पुरती मदत देण्यावर थांबणार नाही, तर कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुढील 1 ते 2 महिन्यात ठोस निर्णय घेण्याची तयारी सुरू झालेली आहे. दरम्यान शेतकरी मित्रांनो, कांद्याचे दर हे केवळ राज्याच्या नाही तर केंद्र सरकारच्या धोरणावरही अवलंबून असतात. निर्यात शुल्क, साठवणूक मर्यादा यासारख्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आता केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. यासाठी याच आठवड्यात म्हणजे येणाऱ्या आठवड्यात दिल्लीतील एका महत्त्वाकांक्षीय बैठकीत दिल्लीत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सोबतच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासोबत अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एकंदरीत सरकारने कांदा प्रश्नावर हालचाल सुरू केली असली तरी प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत किती लवकर पोचते हे आपल्याला पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यातली 60% जवळपास नाशिकमध्ये होते. नाशिक, नगर, पुणे, सोलापूर प्रामुख्यानं हे कांद्याच्या जिल्ह्यात, बाकी जिल्ह्यात थोडं थोडं उत्पादन होतं. आणि आता आपण जर बघितलं तर त्याचाही खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर देशामध्ये एकूण उत्पादित कांदा जो आहे त्याचं उत्पादन आणि देशाची तो कांदा कंझ्युम करण्याची क्षमता याच्यामध्ये 50% फरक आहे. जेवढा कांदा आपण तयार करतो त्याच्या 50%चीच खपत आपण देशांतर्गत करू शकतो. बाकी कांदा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कंझ्युम करावा लागतो. एकूण निर्यातीचा विचार केला तरी 10%पेक्षा जास्त निर्यात ही कांद्यामध्ये होत नाही. आणि म्हणून हा कांद्याचा जो प्रश्न आहे हा आपल्याला लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हनी सोडवावा लागेल. आत्ता शॉर्ट टर्म म्हणून आपल्याला कांद्याच्या शेतकऱ्याला मदत करावी लागेल. त्या दृष्टीनं आजच सकाळी बैठक झाली. सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे. त्यामध्ये आता आपण ACS कृषी, ACS वित्त आणि पणन सचिव यांची एक कमिटी तयार करून शेतकऱ्यांना आपल्याला काय मदत करता येईल याचा त्यांनी तात्काळ आराखडा तयार करावा अशा पद्धतीनं त्यांना सांगितलेलं आहे. आणि यासोबत ज्यावेळेस ही आपण ऊसाची बैठक घेणार आहोत त्याच दिवशी कांद्याचीही बैठक आपण लावून केंद्र सरकारकडेही कांद्याच्या संदर्भात आपल्याला काय मदत मिळू शकेल तो प्रयत्न आपण करणार आहोत. नुकतंच आपल्या पणन मंत्र्यांनी मॉरिशसच्या उच्चायुक्तांशी देखील चर्चा केली. त्यांनाही 1 लाख मेट्रिक टन कांद्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनाही तो कांदा कसा पाठवता येईल हा प्रयत्न आपण पुढच्या काळात करणार आहोत. पण त्यासोबत लॉंग टर्मचा विचार केला तर काही प्रमाणात कॅश इन्सेंटिव्ह देऊन आणि वेगवेगळे इन्सेंटिव्ह देऊन कांद्याच्या पिकाखालची जमीन
ही कमी करणं आणि इतर पिकांना प्रोत्साहन देणं, ज्या पिकांमध्ये कांद्यापेक्षा चांगलं व्हॅल्यू प्रपोजिशन तयार होईल अशा पद्धतीचा विचार आपल्याला करावा लागेल. त्यामुळे कृषी विद्यापीठ आणि समिती याचाही विचार करेल की पुढच्या काळामध्ये आपल्याला, कारण शेवटी सप्लाय आणि डिमांडवर मार्केट चालतं, आज आपल्या डिमांडपेक्षा दुप्पट सप्लाय आपल्याकडे आहे आणि विशेषतः खरीप आणि खरीपपूर्व जो कांदा आहे याचा इतका स्टॉक आपल्याकडे असतो, रबी कांद्याचा तेवढा प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून त्या संदर्भात निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील मदत करण्याचा निर्णय हा आपण घेतला आहे. यासोबत आंबा आणि काजू, पहिली बैठक हीच झाली होती. चालू वर्षीच्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा आणि काजू पिकाला खूप कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे. याबाबत कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींसोबत 17 मार्च 2026 रोजी बैठक घेऊन त्यांची मते विचारात घेतली. सरकारने क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभाग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मागवला असून सुकृतदर्शनी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. आंबा पिकाबाबत शेतकरी मित्रांनो, सोबतच राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटातून जात असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काही कांद्याच्या दरात झालेली तीव्र घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान चालू आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याला, अनेक ठिकाणी राज्यातील कांदा मार्केटमधील सरासरी जो बाजारभाव आहे तो 500 रुपये ते 900 रुपयेपर्यंत असा सरासरी बाजारभाव दिसून येत आहे. प्रति क्विंटल 7 रुपये 8 रुपये असा सरासरी बाजारभाव मिळत असताना हा उत्पादन खर्चाच्या निम्म्याहून कमी असा आपल्याला बाजारभाव कमतरता भासून येत आहे. कांदा दरातील घसरण थांबवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप म्हणजेच MIS लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. जवळजवळ कांद्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 1800 रुपये ते 2500 रुपयेपर्यंत सध्या खर्च येत असून त्या निम्म्याहून कमी असलेला बाजारभाव सध्याला शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. बाजारात मिळणाऱ्या दरात काढणी आणि वाहतूक खर्च देखील भरून काढणे अशक्य दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांवर मातीमोल दराने विक्रीची वेळ आली आहे. शेतकरी रस्त्यावर कांदा फेकण्याच्या शेतकरी मित्रांनो, यासोबतच भेटू आपण पुढच्या उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.